नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाच्या अंगावर खूप जास्त लव दिसते। अशा वेळी पालकांना काळजी असते की ही लव जर कायमस्वरूपी बाळाच्या अंगावर राहिली तर ते मोठं झाल्यानंतर खूप विचित्र दिसेल किंवा ही लव आपोआप जाईल की त्यासाठी काही वेगळे उपाय करणं गरजेचं आहे। नियमितपणे काय उपाय केल्याने ती लव लवकर आणि व्यवस्थित निघण्यासाठी मदत होईल, या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त व्हिडिओ पाहू शकता। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा। बाळाच्या अंगावर असणाऱ्या मऊ व बारीक केसांना लॅग्युनो म्हणतात। यालाच आपण लव असं म्हणतो। हे केस गर्भाशयात असताना बाळाचे रक्षण करण्यासाठीच येतात। आईच्या पोटात असताना ही लव बाळाला उबदार ठेवण्याचं काम करते। तसेच त्वचेवर असणाऱ्या फर्निक्स नावाच्या पांढऱ्या संरक्षण मेणाचा थरही या लव असल्यामुळे टिकून राहतो। प्रत्येक मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या अंगावर कमी जास्त प्रमाणात लव असते। बाळाची पाठ, कान, मान, खांदा, हात, चेहरा यावर मुख्यतः ही लव दिसते। गर्भाशयात बाळाचे तापमान योग्य राखण्यासाठी हे नैसर्गिक आवरण असतं। गर्भातील पाणी आणि इतर घटकांपासून बाळाच्या नाजूक त्वचेचं संरक्षण होण्यासाठी लव असते। त्वचेवर संरक्षक मऊ लेप असणारा वर्णिक जागीच धरून ठेवण्यासाठी ही लव मदत करते। बाळाच्या अंगावरील लव जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर काही आठवड्यात किंवा 7 महिन्यांच्या जवळपास पूर्णपणे जळून जातं। ही लव काढण्यासाठी जबरदस्तीने वेगळे काही उपाय करण्याची विशेष आवश्यकता नसते। गरोदरपणातील 18 ते 20व्या आठवड्यात बाळाची वाढ पूर्ण होते आणि त्वचा बनणं चालू होतं। यावेळेस त्वचेचं संरक्षण होण्यासाठी लव तयार होते। ही काही बाळांमध्ये जन्माच्या पूर्वी अंगावरील लव कमी होते, तर काही बाळांमध्ये जन्मानंतर 7 महिन्यापर्यंत ती निघून जाते। बाळाच्या अंगावरील केसांचं प्रमाण किती असेल हे काही गोष्टींवर अवलंबून असतं। कुटुंबात जास्त केस असण्याची अनुवंशिकता असेल तर लव उशिरा जाते। आईचे हार्मोन्स बाळाच्या शरीरात असल्यामुळे काही काळ लव जास्तही राहू शकते। जे बाळ पूर्ण 9 महिने होण्याआधी जन्माला येतं म्हणजे प्रीमॅच्युअर बाळ असतं, त्याच्या अंगावरील लवही जास्त दिवस टिकते। बाळाला नियमितपणे हलका मसाज आणि नियमितपणे आंघोळ घालणं यामुळे शरीरावरील लव निघून जाण्यास मदत होते। बाळाला त्याचा कोणताही त्रास होत नाही आणि बाळाच्या शरीरावरील लव पूर्ण नैसर्गिक व निरुपद्रवी असते, त्यामुळे त्यासाठी विशेष काळजी करू नका। बाळाची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे लव संरक्षक थर तयार करते। त्वचेवरील लव जाण्यासाठी त्वचा जोरात रगडणं, कोणतीही पेस्ट लावून ती सुकेपर्यंत ठेवणं आणि ओढून काढणं हे गरजेचं नाही। कोणतीही पेस्ट जर शरीरावर लावली तर त्याचा हलका मसाज करून ती कोमट पाण्याने धुवून घ्या, म्हणजे बाळाला त्याचा त्रास होणार नाही। ऑलिव्ह ऑइल, तिळाचे तेल, बदामाच्या तेलाने दिवसातून 2 हलक्या हाताने मसाज करा। गव्हाचे आणि चण्याच्या पिठाचा छोटा गोळा करून आंघोळीपूर्वी बाळाच्या अंगावर हलक्या हाताने तो फिरवा। दुधात चिमूटभर हळद मिसळून मऊ कपड्याने बाळाचं शरीरही आपण आंघोळीच्या पूर्वी पुसून घेऊ शकतो। वनौषधीपासून बनवलेलं उटणं हे देखील आपण नियमितपणे लावू शकता, परंतु कोणतंही उटणं, कोणतीही पेस्ट बाळाच्या अंगावर जास्त वेळ राहणार नाही आणि जोरजोरात रगडून आपण ती काढणार नाही याची काळजी घ्या। जर आपण ती पेस्ट किंवा कुठलाही लेप मसाज जर खूप जोरात रगडून केला तर बाळाच्या त्वचेवरती रॅश, पुरळ असे त्रास होऊ शकतात, त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्या। हे घरगुती उटणं वनौषधीचं उटणं कसं तयार करावं याचाही व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता। आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल। सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण पाहू शकता। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा। परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।